सरकारच्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलेलं आहे। भाजपची महत्त्वाची 4 खाती भाजप स्वतःकडेच ठेवणार आहे असं समजतंय। प्रत्येक 4 खासदारांच्या मागे एक कॅबिनेट मंत्रिपद असेल, तर नितीश कुमारांच्या जेडीयूला 3 मंत्रिपद मिळाल्याची माहिती समोर येते। चंद्रबाबूंच्या टीडीपीला 4 कॅबिनेट मंत्रिपद देणार आहेत, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 कॅबिनेट 1 राज्यमंत्रीपद देणार असल्याची माहिती समोर येते। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट आणि 1 राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे। महत्त्वाची अपडेट, सकाळपासूनच बैठकांचा सिलसिला सुरू होता आणि त्यानंतर एनडीए सरकारच्या मित्रमंडळाचं सूत्र ठरलेलं दिसतंय। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेतो आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आपण पाहतोय सकाळपासूनच या संदर्भात बैठका सुरू होत्या, मंत्रिमंडळाचं सूत्र अखेर ठरलेलं दिसतंय। महत्त्वाची 4 खाती भाजप स्वतःकडेच ठेवणार आहे असं कळतंय। महत्त्वाच्या खात्यांवरती नितीश कुमार, त्याचबरोबर आपण पाहिलं तर चंद्रबाबू नायडू यांनी दावा केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे। मात्र अद्यापपर्यंत या संदर्भात अधिकृत घोषणा जरी झाली नसली तर मंत्रिपद वाटपाचं सूत्र जे आहे 4 खासदारांमागं 1 मंत्रिपद अशा पद्धतीचं सूत्र ठरवण्यात आल्याचं समजतंय। मात्र भाजप जे आहे ते 5 खासदारांमागे 1 मंत्रिपद देण्यात यावं अशा अटीवरती अजूनही बोलणं सुरू असल्याचं समजतंय। मात्र तोडगा जो आहे 4 खासदारांमागे 1 मंत्रिपद इथपर्यंत येऊ ठेपल्याचं समजतंय। आता सगळ्यात महत्त्वाचं या सगळ्यामध्ये आहे की कोणाला किती मंत्रिपदं मिळणार, तर सगळ्यात याच्यामध्ये महत्त्वाची पदं जी आहेत नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी मागितलेली आहेत। मात्र भाजपने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्थ, संरक्षण यासारखी जी महत्त्वाची पदं आहेत, गृह यासारखी महत्त्वाची पदं स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि इतर पदं जी आहेत ज्यामध्ये महत्त्वाच्या पदांमध्ये जसं की कोळसा असेल, केंद्रीय परिवहन मंत्रालय जे आहे ते देखील भाजपने स्वतःकडे ठेवलेलं आहे नितीन गडकरी यांच्यासाठी। तर इतर जी पदं आहेत ती पदं देण्याचा प्रयत्न भाजप दुसऱ्या इतर पक्षांना देण्याची शक्यता आहे। मात्र या सगळ्यामध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा किती वाटा असेल आणि यांची किती मनधर्जनी करावं लागेल हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असणार आहे। आता अजित पवार यांच्या पक्षाचा फक्त एकच खासदार निवडून आलाय, मात्र त्यांना 1 कॅबिनेट मंत्रिपद दिलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शिंदे यांचे 7 खासदार आहेत, त्यामुळे त्यांना 1 कॅबिनेट 1 राज्यमंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे। कदाचित 2 कॅबिनेट मंत्रीपद देखील दिले जाऊ शकतात, कारण इतर पक्षांना ज्या प्रमाणात दिले जातात त्या प्रमाणात। दुसरीकडे जर पाहिलं तर एकनाथ शिंदे हे एनडीए मधले सर्वात विश्वासू घटक दल आहेत, कारण नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी आतापर्यंत एनडीएच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेल्या आहेत। मात्र जेव्हापासून एकनाथ शिंदे हे एनडीए मध्ये आलेले आहेत त्यांनी आतापर्यंत भाजपच्या विरोधात जाऊन कुठलीही भूमिका घेतलेली नाही। त्यामुळे एकनाथ शिंदे हे सर्वात आश्वासक आणि विश्वासू असे घटक दल आहेत। त्यामुळे त्यांना भाजप नक्की काय देते या सगळ्याच्या मध्ये हे पाहणं महत्त्वाचं आहे। बरोबर आहे शिवाजी, आणि अधिकृत घोषणा कधी होते याचे सुद्धा अपडेट्स घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।